लोणचं आणि कुकरमध्ये हो, आज आपण कुकरमध्येच लोणचं तयार करणार आहोत. तरी सुद्धा हे लोणचं वर्षभर चांगलं राहतं. अगदी वेगळ्या चवीचं हे लोणचं आहे. हे लोणचं एक स्प्रेडचं काम करतं. तर माझ्याकडे ना मुलाला टिफिनमध्ये भाजीची रोल न्यायची सवय आहे. तर त्याला अशी खमंग फोडणी दिली की हे लोणचं आहाहा! म्हणजे एकदम फ्लेवरफुल तयार होतं. तर मी हे पोळीला पसरवते आणि त्याच्यावरती भाजी टाकून मग रोल तयार करते. तर ते रोल इतके चवदार लागतात ना, की मुलं आवडीने खातात. तर त्यामुळे त्या रोलची चव पण वाढते आणि रोल जे आहे ते कोरडे पण पडत नाही. लोणच्याचा रंग, टेक्स्चर आणि घट्टपणा तर पाहू शकता, पण चवीला सुद्धा सुपर सुपर लागते हे लोणचं. तुम्ही हे पराठ्यासोबत, थालीपीठ, तोंडी लावायला घेऊ शकता, पोळीवर, ब्रेडवर लावू शकता, वरण भातावरती घेऊ शकता. अशा प्रकारचं लोणचं थोडं का होईना पण मी दरवर्षी तयार करते आणि पुढचा सीझन यायच्या आधीच ते संपून जातं. इतकं सगळ्यांना आवडतं ते लोणचं. गोड, थोडंसं आंबट, थोडंसं तिखट अशा ह्या चवीचं फ्लेवरफुल लोणचं तुम्ही नक्की ट्राय करा. नमस्कार, सुषमा हेल्दी हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण आंब्याचं क्रश गोड लोणचं तयार करणार आहोत, जे पटकन तयार होतं, कुकरमध्ये करतो आहे, वर्षभर टिकतं आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी या लोणच्याचा वापर करू शकता. तर रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया. इथे मी अर्धा किलो कैरी घेतलेली आणि कैरी म्हणजे एक्झॅक्ट अर्धा किलो नाही आहे, अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त आहे. आणि जेव्हा विकत आणली ना तसे स्पॉट त्याच्यावर ऑलरेडी होते, पण कैरी जी आहे ती छान कडक आहे. आणि या कैरीला मी स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे पाण्यामध्ये अर्धा तास वगैरे ठेवून दिलं होतं. आणि आपण आता या कैरीचे सालं काढून घेऊया. कैरी धुवून घेतल्यानंतर त्याला कोरडं करून घ्यायचं आणि ही पाठीमागची जी नखी आहे ती पण आपण काढून टाकू. आता या आंब्याची सालं काढून झाल्यानंतर ना आपण याच्या फोडी करून घेऊ. तर फोडी जी आहे ते म्हणजे कशाही रफली करायचे आहे, मी अशा पद्धतीने करून घेते. फोडी छोट्या छोट्या केल्या तर चांगलंच आहे. या कैरीचं संपूर्ण मगज आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ही कोय आहे, या कोयीला भरपूर लागलेलं असतं, तर ते सगळं चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचं. आंबा घेतला ना आपण, खूप आंबटडक नाही आहे आणि गोडही नाही आहे, अशा पद्धतीचा आंबा आहे. कारण आंबे पण ना वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे आपण जर कलमी आंबा वगैरे घेतला ना तर तो गोडसर असतो. आणि इथे आपल्या तिन्ही आंब्याच्या फोडी करून झालेल्या आहे. आता ह्या सर्व फोडी आपण या कुकरमध्ये टाकून घेऊ. स्टीलचा कुकर वापरा यासाठी. स्टीलचा कुकर नसेल तर मग तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये घेऊन घ्यायचं. त्यानंतर हे 7 ते 8 मिरे आहे, 3 लवंग आणि या आकाराचा दालचिनीचा तुकडा आहे. नंतर हाफ TSP हळद आणि 2 TSP मीठ आहे. त्याच्यामध्ये गूळ घालून घेऊया. तर इथे मी 400 ग्राम गूळ घेतलेला आहे. तर इथे मी गोड लोणचं बनवते आहे. गुळाला चांगलं फोडून घ्यायचं आणि आपण आता हे थोडंसं मिक्स करून घेऊ. आणि त्याच्यामध्ये मेजरिंग कप आणि 3/4 कप पाणी घालून घेऊया. म्हणजे 250 ml चा हा कप आहे. तर पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे, एवढंच पाणी घालून घ्या, त्यापेक्षा जास्त पाणी कुकरचं घालायचं झाकण नाही. लावून मीडियम फ्लेमवरती आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ. मसाला तयार करून घेऊ. तर इथे मी पाव कप जे आहे ते कच्चेच धणे आहेत आणि पाव कपाच्या अर्धा कप इथे आपण सोप घेतलेली आहे. तर तुम्ही हे मेजरमेंट एखाद्या वाटीने पण घेऊ शकता. 1 टेबलस्पून मेथी दाणे आहे, म्हणजे आपली ही सोप जी आहे ना ती 2 टेबलस्पून आहे. म्हणजे आता पहिल्यांदा हे मिक्सरला मी फिरवून घेते, म्हणजे थोडंसं असं जाडसर आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे आपल्याला इतकं जाडसर हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. पाव कप मोहरीची डाळ घेऊन घेतली. तर ही डाळ मी घरीच तयार केलेली, म्हणजे जी जाडीवाली मोहरी असते ना ती घ्यायची आणि मिक्सरला पल्स मोडवरती 2-3दा असं फिरवलं आणि त्याच्यानंतर फुंकर मारून ती जी टर्फल आहे ती सगळी काढून घ्यायची. तुम्ही रेडीमेड पण वापरू शकता. आता या दोघांना मी सोबत परत एकदाच फिरवून घेते. आता हा मसाला एखाद्या खोलगट भांड्यात काढून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता असं खूप फाईन आपण हा केलेला नाही आहे, दरदरीतच ठेवायचा हा. कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. कुकरला पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मगच झाकण काढायचं आणि चमच्याने मिक्स करून घेऊ. स्मॅश करून घेऊया. तर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरनी करा किंवा इलेक्ट्रिक बीटर असते ना त्याने पण तुम्ही करू शकता. हे इलेक्ट्रिक बीटरनी पटकन स्मॅश होते, स्मॅशरनी थोडासा वेळ लागेल किंवा हे पाणी गाळून आपण फक्त फोडी करू शकतो, त्या लवकर स्मॅश होऊन जातील.
आणि या स्टेजला तुम्ही इथे गुळाचं प्रमाण चाखून बघायचं कसं झालं ते. खूप आंबट जर तुमचे आंबे असेल ना तर तुम्ही थोडासा गुळ याच्यामध्ये घालू शकता, किंवा घुसळणी ही सगळ्यांच्या घरी असते. डाळ घुसळायची जी घुसळणी असते ना त्याने पण तुम्ही करू शकता. आता हे छान एकजीव झालेलं आहे. मी तुम्हाला चमच्याने दाखवते. हे बघा, सगळं एकजीव झालेलं आहे आणि व्यवस्थित झालं आहे. एकजीव करून घेतल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी बघा, ठीक होतं. ते भिजवायचं नाही आहे, हे असंच राहू द्यायचं आहे आपल्याला. आणि याला पूर्णपणे आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे. आता या मसाल्यामध्ये हाफ टीस्पून हिंग घालून घेते, पाव चमचा हळद, आपण ऑलरेडी अर्धा चमचा टाकली होती. इथे मी 3 चमचे काश्मीरी मिरचीचं पावडर घालून घेणार आहे, त्याच्यामुळे रंग छान येतो आणि हे तिखट नसतं. आणि 1 चमचा जे आहे ते नॉर्मल मिरचीचं पावडर आहे. तर तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही फक्त काश्मीरी मिरचीचं पावडर घालून घ्या. आणि 1 चमचा मीठ घालून घेते. आपण ऑलरेडी 2 चमचे मीठ घातलं होतं आंबे वाफवून घेतले तेव्हा. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. म्हणजे हे मसाले मिक्स झालेले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. इथे मी मेजरिंग कपानी अर्धा कप शेंगदाणा तेल घेतलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे जी नॉर्मल वाटी असेल ना त्या वाटीने तुम्ही 1 वाटी घेऊ शकता. हा एक गोड लोणचं आहे त्याच्यामुळे इथे सरसोचं तेल तुम्ही वापरू नका, इतर कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता. तर या तेलाला आपल्याला असं कडकडीत मी गरम करून घेते. तुम्ही बघू शकता मी तेलाला चांगलं गरम करून घेतलेलं आहे. बघा, पटकन जी आहे मोहरी अशी तडतडायला लागली आणि वाफा निघायला लागलेल्या आहे. तर आता थोडंसं आपल्याला याचं टेम्परेचर डाऊन होऊन द्यायचं आहे. लगेच गरम गरम तेल त्या मसाल्यामध्ये नाही टाकायचं. आता आपण तेलाचं टेम्परेचर चेक करूया. तर थोडासा जो मसाला तयार केला ना तो थोडासा त्याच्यामध्ये टाकून बघायचा. तर तुम्ही बघू शकता तो हळूहळू असा वरती येतो आहे, एकदम असा फुलत नाही. तर इथे आपल्या तेलाचं टेम्परेचर जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे. हळूहळू वर यायला पाहिजे मसाला. आता आपण हे तेल त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण हे संपूर्ण तेल या मसाल्यामध्ये टाकून देऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे छान तो जो सुगंध आहे तो बाहेर जात नाही, त्याच्यामध्येच राहते. तर थोड्या वेळ हे आपण असंच झाकून राहू देऊ. तो मसाला 4-5 मिनिट तसाच झाकून राहू द्यायचा. आणि तुम्ही बघू शकता हे जसं जसं थंड होत चाललेलं आहे तसं तसं घट्ट होत आहे. बघा, कलमी वगैरे टाकली होती ना ती राहू द्या, नाही काढली तरी चालते. छान त्याच्यामुळे एक फ्लेवर आला आहे त्याच्यामध्ये. ते म्हणजे आपले मिक्स नाही झालं, त्याच्यात मिरे वगैरे सगळे तसेच आहे. असं 2-3 मिनिट याच्यामध्ये झाकून ठेवल्यानंतर आता उघडून घेऊ आणि हा सगळा मसाला आपण आता मिक्स करून घेऊ. आणि आपलं तेल गरमच होतं, तर तेल गरम असल्यामुळे तो मसाला जो आहे ते तेल असं शोषून घेईल आणि आपला मसाला पण त्या तेलामध्ये शिजला जाईल. तर याला पण आपल्याला आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. इथे आपला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता या मसाल्याने मस्त तेल जे आहे असं शोषून घेतलेलं. आणि आपला हा आंब्याचा पल्प पण थंड झालेला आहे. बघा, थंड झाल्यानंतर मस्त घट्ट येतो आणि असं छान स्प्रेड होतो. तो बरोबर स्प्रेड तयार होतं एक प्रकारचं. हे दोन्ही थंड झाले की मिक्स करून घ्यायचे. आता मी थोडासा पल्प त्या डब्यामध्ये टाकून घेतला, म्हणजे व्यवस्थित सगळा मसाला जो आहे तो निघून येईल पूर्ण आणि वाया जाणार नाही. ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि आता आपण हे दोन्ही पण मिक्स करून घेऊ. आणि हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं हे लोणचं जे आहे ते तयार आहे. म्हणजे चटणीच्या चवीचं किंवा चटणीच्या टेक्स्चरचं आंब्याचं लोणचं आपलं तयार आहे. लोणचं पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता काय सुंदर कलर आलेला आहे आणि टेक्स्चर बघा. आणि हे कशाला पण आरामात स्प्रेड होतं बघा. आणि आता तुम्ही हे एखाद्या भरणीमध्ये स्वच्छ कोरडं निर्जंतुक करून त्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता. हे लोणचं तयार झाल्यानंतर आणि बरणीमध्ये भरल्यानंतर आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहे. तर बरणीमध्ये भरल्यानंतर लोणच्याकडे लक्ष देत राहायचं, पाहायचं अधूनमधून की आपलं लोणचं चांगलं आहे की नाही. आणि इन केस लोणचं असं तुम्हाला असं वाटत आहे किंवा खराब होऊ शकतं आपलं लोणचं, तर अशा वेळेस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. कारण तुम्हाला हा दुसरा उपाय शक्य नसेल तर नाहीतर काय करायचं, हे सगळं लोणचं एखाद्या गंजामध्ये काढायचं आणि त्याला चांगलं परत गरम होऊ द्यायचं. चांगलं थोडंसं शिजू द्यायचं त्याला, थोडंसं स्लिम वरती अगदी. आणि मग थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावरती मग ते बरणीमध्ये ठेवायचं. काय होतं ना की कधी कधी इन केस पाण्याचं प्रमाण कमी अधिक झालं तर खराब होण्याची शक्यता असते. तसं खराब होत नाही हे लोणचं. पण तुम्ही एवढी सगळी मेहनत कराल, हे कराल आणि खराब झाल्यावरती असं नको व्हायला की अरे आपली मेहनत वाया गेली. तर म्हणून हे तुम्हाला एक प्रिकॉशन सांगत आहे, इन केस असं झालं तर. तर यावर्षी तुम्ही हे लोणचं नक्की बनवून बघा. तुमच्याही लक्षात येईल की लोणचं किती चांगलं तयार होतं. आणि आवडलं तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.